आपण इयत्ता 7वीचा सराव संच 48 सोडवणार आहोत. सराव संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आता आपण सराव संच 48 सोडवू. या सराव संचामधील पहिले 2 प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत. आता आपण प्रश्न 3रा बघू. काटकोन त्रिकोण LMN मध्ये कोन M बरोबर 90 अंश. जर लांबी LM बरोबर 12 सेमी आणि लांबी LN बरोबर 20 सेमी तर एक MN ची लांबी काढा. आता आपण एक काटकोन त्रिकोण काढू. त्रिकोण LMN. त्रिकोण LMN मध्ये कोन M बरोबर 90 अंश आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. आणि लांबी LM बरोबर 12 सेमी आहे. त्यानंतर लांबी LN बरोबर 20 सेमी आहे. आणि आपल्याला MN ची लांबी काढायची आहे, ते आपल्याला माहीत नाही म्हणून आपण X लिहू. आता बाजू LN ही काटकोनासमोरील बाजू आहे, त्यामुळे तो कर्ण आहे. आपल्याला कर्णाची लांबी दिली आहे 20 आणि त्रिकोणाची उंची दिलेली आहे 12. आपल्याला या त्रिकोणाचा पाया काढायचा आहे. मग आपण पायथागोरसचा सिद्धांत लिहून घेऊ. पायथागोरसचा सिद्धांत आहे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. यामध्ये कर्ण आहे LN, पाया आहे MN आणि उंची आहे LM. LN वर्ग बरोबर MN वर्ग अधिक LM वर्ग. आता दिलेल्या किमती यामध्ये लिहून घेऊ. LN आहे 20 म्हणून 20चा वर्ग बरोबर MN ची किंमत आपल्याला माहीत नाही म्हणून आपण X वर्ग लिहायचं, अधिक LM आहे 12 म्हणून 12चा वर्ग. 20चा वर्ग 400, 20 गुणिले 20 केले तर 400 येईल, बरोबर X वर्ग आपल्याला माहीत नाही म्हणून आहे असं लिहायचं, अधिक 12चा वर्ग 144. आता 144 अधिक आहेत, ते आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले की ते वजा होतील. मग 144 आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ. 400 वजा 144 बरोबर X वर्ग. 400 मधून 144 गेले, 256 राहिले, म्हणून 256 बरोबर X वर्ग. आता आपल्याला X ची किंमत काढायची, मग आपण दोन्ही बाजूची वर्गमूळ घेऊ. 256चं वर्गमूळ आहे 16, म्हणून X ची किंमत आपल्याला मिळाली X बरोबर 16. आपल्याला उदाहरणात विचारलं होतं की रेख MN ची लांबी काढा, मग आपण लिहून घेऊ. म्हणून रेख MN ची लांबी बरोबर 16 सेमी. यानंतर प्रश्न 4था आहे. 15 मीटर लांबीची शिडी जमिनीपासून 9 मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोहोचते, तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यांच्यामधील अंतर काढा. आपण समजण्यासाठी एक आकृती काढून घेऊ. आपण एक आकृती काढून घेतलेली आहे. समजा ही भिंत आहे, ही भिंतीला उभा केलेली शिडी आहे आणि ही जमीन आहे. मग ही भिंत आणि जमीन यामध्ये काटकोन तयार होतोय. मग काटकोनासमोरील बाजू म्हणजे शिडी आहे, म्हणजे हा जो त्रिकोण तयार होतोय या काटकोन त्रिकोण आहे आणि या कोणासमोरील बाजू म्हणजे शिडी हा कर्ण आहे. म्हणजेच आपल्याला या त्रिकोणामधील हा कर्ण आणि ही त्रिकोणाची उंची दिलेली आहे. आपल्याला या त्रिकोणाचा पाया काढायचा आहे. मग पाया काढण्यासाठी आपण पायथागोरसचा सिद्धांत लिहून घेऊ. त्या अगोदर आपण हा जो त्रिकोण तयार झालाय त्याला नाव देऊ. समजा हा PQR हा त्रिकोण आहे. पायथागोरसचा सिद्धांत बरोबर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. PR हा कर्ण आहे म्हणून PR वर्ग बरोबर QR हा पाया आहे म्हणून QR वर्ग अधिक PQ ही उंची आहे म्हणून PQ वर्ग. आता दिलेल्या किमती आपण यामध्ये लिहून घेऊ. 15चा वर्ग बरोबर QR आपल्याला माहीत नाही म्हणून X वर्ग घ्यायचा, अधिक 9चा वर्ग. 15चा वर्ग 225 बरोबर X वर्ग आहे असं लिहायचं, अधिक 9चा वर्ग 81. आता 81 अधिक आहेत, ते जर आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले तर ते वजा होतील. 225 वजा 81 बरोबर X वर्ग. 225 मधून 81 गेले, 144 राहिले, म्हणून 144 बरोबर X वर्ग. आता आपल्याला X ची किंमत काढायची, म्हणून आपण दोन्ही बाजूची वर्गमूळ घेऊ. 144चं वर्गमूळ आहे 12, म्हणून आपल्याला X ची किंमत मिळाली X बरोबर 12. आपल्याला उदाहरणात विचारलं होतं की भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यांच्यामधील अंतर काढा. म्हणून आपण लिहून घेऊ भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर 12 मीटर आहे. आपला हा सराव संच सोडवून झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा.